शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे. मैत्र हे तालस्वरांचे या अंतर्गत आज आपण भेटणार आहोत सुपरिचित असे ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित राजेंद्र भावे यांना. राजेंद्र, त्यांची पत्नी सरिता आणि मुले श्रुती व श्रीरंग हे संपूर्ण भावे कुटुंब एक सांस्कृतिक कलासक्त आणि एक उत्तम संस्कृत भाषा अभ्यासक परिवार म्हणूनही सर्व ज्ञात आहे. रसिक हो, व्हायोलिन हे वाद्य मूलतः जरी पाश्चात्य असलं तरी भारतीय संगीताच्या सर्व गायन प्रकारामध्ये ते पूर्णतः सामावलं गेलं आहे. पंडित विजी जोग, एम एस गोपालकृष्णन, पंडित गजाननबुवा जोशी, डी के दातार, डॉक्टर एन राजम, मधुकर बर्वे, एल सुब्रमण्यम, मधुकर जोशी, अनिल मोहिले, अमर हळदीपूर असे अनेक निष्णात व्हायोलिन वादक आज देखील लोकप्रिय आहेत. आजचे आपले आमंत्रित कलाकार राजेंद्र भावे यांचा जन्म नागपूरचा. त्यांचे पिताश्री दामोदर तबला वाजवायचे तर आई प्रतिभा व्हायोलिन वाजवायची. त्यामुळे घरातच कलेचे वातावरण असल्यानं राजेंद्र यांनी बाबासाहेब वाकेकर आणि त्यानंतर हार्मोनियम वादक शामराव विलायची यांच्याकडे संगीताचं आणि व्हायोलिन वादनाचं शिक्षण सुरू केलं. शालेय शिक्षणामध्ये इतर विषयांबरोबरच संस्कृत भाषेची त्यांना विशेष रुची होती. नागपूरचे संस्कृतचे गाडे अभ्यासक शंकर शास्त्री आणि विनायक शास्त्री आर्वीकर आणि आई प्रतिभा भावे यांच्याकडे त्यांचं सखोल असं संस्कृत अध्ययन झालं. 10वी मध्ये असतानाच पहिली संस्कृत मध्ये स्वरचना त्यांनी केली होती हे विशेष. सांगली येथे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना ज्येष्ठ तबलावादक पंडित आनंद असणारे, ज्येष्ठ गायिका इंदिराबाई खाडीलकर, चिंतूबुवा म्हैसकर, प्राध्यापक शरद बापट इत्यादींचा उत्तम सहवास त्यांना लाभला. अभियांत्रिकी शिक्षण झाल्यानंतर ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात नाशिक येथे अभियंता म्हणून रुजू झाले. नंतर नागपूर आणि मुंबईला कार्यकारी अभियंता पदावरून ते निवृत्त झाले. नोकरी सांभाळूनच आपली संगीत साधना त्यांनी अखंड चालूच ठेवली. एकल वादनाबरोबरच अनेक मान्यवरांना त्यांनी साथ संगत केली आहे. त्यामध्ये गुरुवर्य पंडित राजाभाऊ कोगजे, प्रभाकर देशकर, रामदास कामत, यशवंतबुवा जोशी, प्रभाकर कारेकर, रजनी जोशी, विश्वनाथ कान्हेरे, आशा खाडीलकर, अर्चना कान्हेरे, ज्ञानेश पेंढारकर, मुकुंद मराठे, डॉक्टर राम देशपांडे, सुरेश बापट अशा अनेकांना साथ करण्याचं भाग्य त्यांना लाभलंय. नागपूर येथे सप्तक संगीत महोत्सवात उस्ताद झाकीर हुसेन आणि पंडित सपन चौधरी यांना तबला सोलो बरोबर लेहरा संगत देखील त्यांनी केली आहे. राजेंद्र यांचे अनेक कार्यक्रम नागपूरचे प्रसिद्ध तबला वादक प्रमोद गुजर, दीपक फडणवीस आणि संदेश पोपटकर यांच्या साथीने रंगले आहेत. तसेच मिलिंद ओक निर्मित भैरव ते भैरवी या कार्यक्रमाद्वारे भारताबरोबरच अनेक परदेश दौरेही त्यांनी केले. राजेंद्र यांची पत्नी सौ सरिता भावे याही एक लोकप्रिय गायिका असून या दोघांनी मिळून अनेक विविध संगीत कार्यक्रम निर्मित केले आहेत. संस्कृत मानपत्र लिहिण्याचा मानही त्यांना मिळाला. संस्कृत आणि सांस्कृतिक अशी दोन्ही उत्तम वाटचाल करत असतानाच राजेंद्र भावे हे प्रसार भारतीचे मान्यता प्राप्त कलाकार असल्यानं आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमात अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. अनेक विद्यार्थ्यांना ते आज देखील सांगीतिक मार्गदर्शन करत असून भारतीय आणि पाश्चिमात्य शैली वादन करणारी लोकप्रिय युवा व्हायोलिन वादक श्रुती भावे चितळे ही त्यांचीच कन्या होय. आजच्या या कार्यक्रमात त्यांच्या काही खास रचना आणि बंदिशी देखील आपण ऐकणार आहोत. रसिक हो, अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित अशा राजेंद्र भावे या अत्यंत विनम्र, गुणी आणि सच्चा कलाकाराकडून व्हायोलिन वादन, सांगीतिक जडणघडण आणि त्यांच्या साधनेविषयीचे संपन्न असे अनुभव आज आपण ऐकूया.
नमस्कार रसिक हो. मैत्र हे तालस्वरांचे या अतिशय लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी मुकुंद मराठे आपलं सर्वांचं खूप खूप मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत एका प्रसिद्ध व्हायोलिन वादकाला. ज्येष्ठ व्हायोलिन वादक, निष्णात अभियंता आणि संस्कृत अभ्यासक प्रेमी आणि तज्ज्ञ असे माझे मित्रवर्य पंडित राजेंद्र भावे. नमस्कार. आपल्याला माहितीच आहे व्हायोलिन हे वाद्य तसं म्हटलं तर परदेशी. या परदेशी वाद्यावरती आपलं प्रेम जुळलं. तत्पूर्वी आपण मूळ विदर्भातले, त्यासंबंधी आपण सांगा जरा. मी मूळ नागपूरचा बरं. आणि माझ्या घरी वातावरण संगीताचं होतं. आई व्हायोलिन वाजवायची आणि वडील तबला वाजवायचे. बरं. लहानपणी असंच गाण्यावर रिदम देताना आई वडिलांना वाटलं असं की याला काहीतरी संगीताच्या क्लासला टाकावं, पण व्हायोलिन हे वाद्य मात्र त्यांनीच चूज केलं, त्यांचीच निवड आहे ती. बरोबर आहे. म्हणजे मी कुठे काय शिकायचं हा सगळं त्यांची निवड होती. तुम्ही बरोबर सांगितलं, कारण विशेषतः दक्षिण भारतामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये तंतुवाद्य दिलं जातं, व्हायोलिन किंवा मृदुंगम असं. आणि अनेक वादक होऊन गेले आपल्याकडे. पंडित गजाननभाऊ जोशी, डी के दातार, आणखीन सुब्रमण्यम, डॉक्टर एन राजम असे या सगळ्यांनी तंतुवाद्यावरती प्रेम केलं. आणि तसं म्हटलं तर स्वरतंतू हे देखील तंतूच आहेत. त्यामुळे व्हायोलिनच्या तंतूवरती आपलं प्रेम जुळलं, त्या स्वरावरती प्रेम जुळलं आणि व्हायोलिन तुमच्या हातात आलं. मग आपल्या घरात झाल्यानंतर आपण कोणाकडे शिकायला गेलात व्हायोलिन? माझं पहिलं शिक्षण बाबासाहेब वाकेकर, नागपूरचे प्रसिद्ध व्हायोलिन वादक, त्यांच्याकडे झालं. बरं. पण दुर्दैवाने ते वर्षाभराने निवर्तले. त्यामुळे त्यानंतर मी शामरावजी विलायची हार्मोनियम वादक त्यांच्याकडे शिकलो. आणि तिथून शिक्षण व्हायोलिनचं घेत पंडित भैयाजी वझलवार, नागपूरचे अतिशय शिस्तप्रिय आणि कडक शिस्तीचे शिकवणारे. आणि नंतर मग ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक आणि ठुमरी गायक पंडित राजाभाऊ कोगजे यांच्याकडे शिकलो. आता हे गाणं तुमची तालीम चालू होती, पण त्या काळामध्ये तुमच्या मनावरती सांगीतिक संस्कार काय काय झाले? म्हणजे तुम्ही कोणाची गाणी ऐकत होतात त्या काळामध्ये? म्हणजे हे गुरु तर आहेतच, त्याशिवाय म्हणजे वसंतराव देशपांडे म्हणा, तत्सम असं. त्या काळात शास्त्रीय गाणी जास्त ऐकत होतो. फिल्मी संगीत मी फार ऐकत नसे, किंबहुना त्या काळात मला आवडतही नसे. पण शाळेच्या माझ्या शताब्दी महोत्सवामध्ये मी प्रथम कुणा मोठ्या कलाकाराचं गाणं ऐकलं असेल तर डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं. शाळेच्या गॅदरिंगमध्ये, शाळेचा काही शताब्दी महोत्सवामध्ये गॅदरिंगमध्ये खूप मोठा कार्यक्रम होता. आणि त्यात मग वसंतराव देशपांडे यांचं गाणं पहिल्याच म्हणलं हे एवढं मोठं गाणं काय आहे, तेव्हा काही समजत नव्हतं फारसं. पण हे पहिल्यांदा मी काय मोठ्या गायकाचं त्यावेळेला मी 68मध्ये गाणं ऐकलं, मी जेव्हा 8वीत होतो त्या काळात. आणि तुम्ही रेकॉर्ड ऐकायला जायचा तो छान किस्सा आहे. ते सांगलीला पुढे गेल्यानंतर जे होतं, पैसे टाकून काहीतरी हां, तेव्हा नाट्यगीतं सुद्धा आवडायचीच मला. तेव्हा आकाशवाणीवर लागायची नाट्यपराग, नाट्यधारा या कार्यक्रमात पदं वाजवल्या जायची. कॉलेजच्या काळामध्ये जेव्हा मी थोडाफार गात असे आणि संगीत स्पर्धांमध्ये भाग घेत असे, तेव्हा मग गाणी मग ऐकायला कशी येणार, कुठून ऐकणार, कोण समजून सांगणार. तेव्हा एक छोटंसं दुकान होतं आमच्या विश्रामबागेमध्ये सांगलीला, लिमय म्हणून तिथे होते. आणि खूप त्यांच्याकडे रेकॉर्ड्स संग्रह होता. मग तेव्हा कोणाला ऐकायची असतील तर नाममात्र शुल्क देऊन ती गाणी ऐकता येत असे. 20 पैसे किंवा 50 पैसे अशी देऊन ती LP किंवा EP अशी ऐकायची. संध्याकाळी 1 तासभर ऐकायची. साधारणतः 15-20 नाट्यपदं 1-1.5 तास ऐकायची आणि ती बसवायची आणि यथाशक्य ती गाणी यथाशक्ती ती स्पर्धेमध्ये गायची. मग मैत्र से हे ताल सुरांचे. आता तुम्हाला व्हायोलिनची तालीम मिळालीच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला संस्कृतची तालीम पण छान मिळाली होती लहानपणापासून. म्हणजे तुमच्या घरात संस्कृतचं वातावरण. आई, माझी आई प्रतिभा भावे संस्कृत शिक्षिका होती आणि शाळेमध्ये जवळजवळ 40 वर्ष शिकवलं. आणि तिने मला माझा संस्कृतचा श्री गणेशा माझ्या आईपाशी झाला. आणि नंतर मग नागपूरचे शास्त्री घराण्यातले पंडित शंकरशास्त्री आर्वीकर आणि विनायक शास्त्री आर्वीकर यांच्याकडे मी रितसर संस्कृत शिकायला सुरुवात केली. कविता काव्यरचना केलेली आहे, हां, जरा सांगा. 8वी का 9वी केली काहीतरी ना? मी 9वी-10वीत असताना, 10वीत असताना पहिली माझी संस्कृत रचना मी केली. होय. साधारणतः अशी आहे की ददाती भास्करस्तेजः शीतलत्वंच चंद्रमाः
स्वभावस्त्वनयोर्भिन्न काले द्वावपि शोभनौ. म्हणजे याचा असा अर्थ आहे की सूर्य आपल्याला तेज देतो म्हणजे गरमी देतो, चंद्रमा हा आपल्याला शीतलत्व देतो. या दोघांचा स्वभाव अतिशय भिन्न आहे. म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर तो एक रागीट आहे आणि दुसरा शांत स्वभावाचा आहे. पण दोघांचाही स्वभाव आपल्याला योग्य काळी हवासा वाटतो. म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला चंद्र हवासा वाटतो आणि हिवाळ्यात आपल्याला सूर्य हवासा वाटतो. तर अशा प्रकारची ती कल्पना पहिल्यांदा ही माझी पहिली रचना. म्हणजे ऋतूशी तुमचं तेव्हापासूनच जवळचं नातं आहे आणि म्हणून मल्हारमधला रेनी पण तुमचा जी संगती आणि मिंड निधनीची मिंड इतकी सुंदर दाखवलीत. म्हणजे तुमच्या या रेनीची संगीत त्या रेनीची सुद्धा आहे. बरोबर होय ना. इतकं सुंदर तुम्ही दाखवलं. बरं आता परत आपण नागपूरचा प्रवास परत बघूया. आणि मला पंडित राजाभाऊ कोकजे हे म्हणजे विदुषी रसुलनबाई यांचे पट्टशिष्य ठुमरीच्या बाबतीत, बनारस बाजाची. बरोबर. तर त्यातलं ठुमरीचं काही ऐकवणार आपण? हो चालेल, पिलू ठुमरी ऐकतो. जरूर.
आता तुमचा नागपूरचा प्रवास आपला झाला, म्हणजे तुमचं शालेय शिक्षण संपत आलं आणि तुम्ही आलात आता सांगलीमध्ये हो. शिक्षणासाठी इंजिनिअरिंगच्या. तर त्याचं सांगा आता. तुम्ही साधारण 74 ते 78 मी सांगलीला इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होतो. त्या ठिकाणी खूप मोठ्या कलावंतांच्या भेटी झाल्यात. एक म्हणजे नाट्यसंगीत गायिका आणि शास्त्रीय संगीत गायिका इंदिराबाई खाडीलकर आणि नंतर पंडित मधु कानेटकर, गुरुजीकांत हां कानेटकर सर, आणि नंतर मग प्राध्यापक आनंद असणारे, तुमचे मला वाटतं सांगीतिक मित्र शरद बापट पण तिकडे. हां, शरद बापट पण तिथे माझे मित्र, सांगीतिक मित्र होते. म्हणजे सांगलीच्या माझ्या संगीत वाटचालीमध्ये माझा म्हणजे त्या मित्राचा खूप चांगला सिंहाचा वाटा आहे असं मी समजेन. शरद बापट, आनंद असणारे म्हणजे मंजिरी त्यांचे वडील, हां, आणि अतिशय उत्कृष्ट तबलावादक आणि अतिशय गुणी माणूस, निगर्वी, सहृदय आणि अतिशय सिद्ध असं तबलावादक, अतिशय प्रेमळ. बरोबर आहे. त्यामुळे एका कार्यक्रमानिमित्त ओळख झाली आणि मग त्यांच्याकडे मी रियाजाला जायला लागलो. आणि माझं भाग्य असं आहे की तिथल्या अनेक कार्यक्रमात मला त्यांची साथ लाभली. हे माझं भाग्य. खरं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सर्व्हिसला असताना तिथे श्री आगाशे म्हणून इंजिनियर होते. त्यांच्या घरी घरगुती मैफल झाली आणि त्यांनी मला सांगितलं की भावे या जरा आपण घरगुती बैठक करणार आहोत, तुम्ही वाजवा काही वेळ. आणि माझी पुतणी खांडव्याहून येते, बरं, तिचं नाव सरिता, ती पण चांगली गाते. म्हटलं ठीक आहे, छान, आपण ऐकूया. आणि मग ती पण आली आणि मग तबल्याला मग ते बाजूला बसले होते. म्हटलं आता इतके चांगली मंडळी बसते तर तेव्हा 9.5 मात्रा जो जी बंदिश मी केली आहे, गत केली, ती आपण वाजूया. मग ते बाजूला तबलावादक आधी यांना ठरवलं होतं, त्यांना तो ताल काही जमेना. शेवटी सरिता समोर होती. तिने म्हणलं की मला जर तुम्ही सांगाल हा ठेका तर मी वाजवेन. बरं. मला जरा एकदम आश्चर्य वाटलं. म्हणजे अरे वा, चांगली गोष्ट आहे. मी तो ठेका समजून सांगितला आणि उत्तम 7.5 मात्राची दिली. बरं. म्हणजे ह्या 9.5 मात्रामुळे ती माझी अर्धांगिनी झाली असं मला म्हणायला पाहिजे. ते तर मी येणारच आहे. ते माझं फार मोठं भाग्य आहे. संगमदो सरितांचा झाला तिकडे. तुम्ही मला सांगा 9.5 मात्रा तुम्ही त्यांना म्हणजे कसा वाजवणार, आपण कशा प्रकारे त्याचं वजन आहे तुम्ही, म्हणून त्याला वाजवायला सांगूया आपण. हो. धी ना धी धी ना ती ना धी ना धिन तिर किट धी ना धी धी ना ती ना धी ना धिन तिर किट धी. वा, असं आहे ते. हां, म्हणजे 7 मात्राची सप्तपदी झाली आणि 2.5 वर्षात लग्न झालं. वा, असं तुमचं ते गणित जुळलं. मग ते 9.5 मात्राचं कोणता राग वाजवणार त्याच्यामध्ये? रागेश्री. जरूर ऐकवा.
मैत्र से ताल सुरांचे. आपल्याला माहितीच आहे, भावे कुटुंब म्हणजे व्हायोलिनसह गाणारा असा परिवार आहे. कारण त्यांच्यामध्ये त्यांचा मुलगा आणि आई म्हणजे सरिता भावे आणि आज उपस्थित असलेला श्रीरंग भावे हे दोघं निष्णात उत्कृष्ट गायक आहेत. तर स्वतः राजेंद्रजी भावे आणि त्यांची कन्या म्हणजे अतिशय लोकप्रिय व्हायोलिन वादक अशी श्रुती भावे, जी अनेक जॉनर्स क्लासिकलपासून विविध बँड्समध्ये देखील वाजवते. अशी हे संपूर्ण भावे कुटुंब म्हणजे एक संगीताला वाहिलेलं असं समृद्ध परिवार आहे. तर आता श्रीरंग पण आपल्याकडे आलेलाच आहे. तर तुम्हाला जसं याचा छंद संस्कृत आणि यांचा छंद आहे तसं तुम्ही बंदिशी पण काही बांधली आहेत. हो, म्हणजे वादक बंदिश बांधतो हे फार दुर्मिळ दृश्य दिसतं. गायक बांधतात बरेच वेळा, बंदिशकार होतात, वाद्यकार होतात. तर त्याचं मला सांगा, आपण आत्ता कोणती बंदिश ऐकणार आहोत किंवा तुम्हाला कसं याचं वेळ लागलं? खरं बंदिश आपोआप ती सुचत गेली आणि खूप लोकांचं, चांगल्या मोठ्या गायकांचं म्हणजे पंडित भीमसेनजी, वसंतरावजी, अभिषेकी बुवा आणि आमचे गुरुजी या लोकांचं ऐकत 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 अशी रचना करायला सुरुवात केली. पण जेव्हा स्वतःचं समाधान होत नाही तोपर्यंत ती पूर्णत्वाला न्यायची नाही असं मी ठरवलं. फार केल्या नाहीत, एक 3-4च केल्यात. त्यातल्या आपण आता काही ऐकूया. आता श्रीरंगकडून कोणते ऐकू आपण? तिलक कामत. मला वाटतं होरीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. पिया के संग मैं आज खेलूं होरी, खेलूं होरी. पिया के संग मैं आज खेलूं होरी, खेलूं होरी. पिया के संग मैं आज खेलूं होरी. पिया के संग मैं आज खेलूं होरी. तन मन पे प्रेम रंग की मारो पिचकारी. पिया के संग मैं आज खेलूं होरी, खेलूं होरी. पिया के संग मैं आज खेलूं होरी.
गोकुल के श्याम सुंदर की, 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 बांसुरी से सात रंग की, बांसुरी से सात रंग की, छेड़ो मारो पिचकारी, पिया के संग में आज खेलूं होरी, खेलूं होरी, पिया के संग में आज खेलूं होरी, तन मन पे प्रेम रंग की, मारो पिचकारी, 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 पिया के संग में आज खेलूं होरी, खेलूं होरी, पिया के संग में आज खेलूं होरी, खेलूं होरी, खेलूं होरी. वा श्रीरंग, फार सुंदर बंदिश सादर केलीस. आणि राजेंद्रजी, या बंदिशीमध्ये मला एक सौंदर्य असं जाणवलं की शब्दरचना तर सुंदरच आहे, पण तालाचा जो आडाचौतालचा वापर केला आहे त्या ऐकताना असं जाणवतं खरंच कृष्ण त्या गोपिकांच्या मागे मागे पिचकारी घेऊन धावतोय की काय, असं दृश्य डोळ्यासमोर यावं. ती रचना अशीच आहे की साधारण होळीचं दृश्य समोर उभं राहावं आणि ते राहतच. आणि तालाचं मुख्य म्हणजे चपकन वापर. मला एक आठवतं, एक आपल्या संगीत नाटकाचे एक अतिशय निष्णात वादक होते मधुकर बर्वे. आम्ही नाटकाला जायचो वाटेल त्या पट्ट्यावर, म्हणजे 12 पट्ट्यांमध्ये असं गोविंदराव आणि तुळशीदासजी बोरकर वाजवायचे, तसं ते एकच व्हायोलिन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करून वाजवायचे, तशी आपली कन्या पण वाजवते श्रुती. तर हे म्हणजे टेक्निक वेगळं, ते वेगळं टेक्निक आहे, म्हणजे वेस्टर्न टेक्निक आहे, ते वेगळ्याला शिकायला लागतं, ते म्हणजे त्याची वेगळी तालीम हवी. बरोबर आहे. तर ते ती श्रुती पण शिकली आहे. होय. म्हणजे हार्मोनियम वादक सुद्धा आपण बघतो. आज आपल्याकडे सिद्धेश बिचोलकर आलेले आहेत आणि ते शरद मटकर आणि तुळशीदासजी बोरकर यांचे शागिर्द आहेत. ते देखील 12 पट्ट्यामध्ये लीलया वाजवू शकतात. म्हणजे हा एक सवयीचा परिणाम असतो, ते आपल्याला स्केल डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. बरं, आता आपण एक वेगळ्या पद्धतीकडे जाऊया. पाश्चिमात्य वाद्य आपल्याकडे हे आहे, पण त्याच्यावरती अस्सल आपल्या मातीतलं एक नाट्यसंगीत आपण ऐकूया. कोणतं नाट्यसंगीत आहे वाजवणार? नरवर कृष्णा समान. अतिउत्तम.
राजेंद्रजी, आता आपण श्रीरंगकडून तुम्हाला ज्या 16 गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यापैकी अनुवादासाठी अर्थातच ती काही त्यातली काही वानगी दाखल एक 4-5 गाणी आपण ऐकूया. चालीवरून लगेच कळतीलच श्रीरंग. नक्कीच. आता मुकुंद काका तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही गाणी गाण्यापूर्वी एक थोडं मला प्रास्ताविक देणं खूप महत्त्वाचं वाटतं, कारण संस्कृत भाषेची परंपरा मला घरात लाभली हे खूप भाग्य समजतो मी. आणि आजकालच्या वातावरणात खरं ती मृत भाषा अशी म्हटलं जातं, पण ती विस्मृत भाषा असं मला वाटतं, कारण सोपी आहे, व्याकरण खूप सोपं आहे आणि जर त्याचा अभ्यास केला तर एक वैयक्तिक मला गायक म्हणून त्याचा उच्चारासाठी किंवा भावगीतं किंवा नाट्यपद कुठलाही शब्दोच्चाराचा एक स्पष्ट आणि खुले असे मोकळे उच्चार करण्यासाठी त्याचा निश्चित फायदा होतो. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे मी माझ्या आजीचं आणि वडिलांचं संस्कृतात संभाषण ऐकलं आहे. म्हणजे संस्कृतेनं शिक्षणम पाठनंच गायनम हे वडिलांनीच लिहिल्याप्रमाणे हे मी ते अनुभवलं आहे. आणि आता या गाण्यांचा विषय तर मला एकच जाणवतं की आम्ही जेव्हा बाबा अनुवाद करायचे घरी, तर एक होतं की मी आई आम्ही बसलो असताना पर्यायी शब्द किंवा ऱ्हस्वदीर्घ किंवा गाण्याच्या चालीला धक्का न लागू देता गाण्याची प्रस्तुती व्हावी, हा एक खूप त्यातला महत्त्वाचा मुद्दा. कारण गेयतानुकूल विशुद्ध अनुवाद हा वार्तावलीचा एक मुख्य त्यातल्या स्पर्धेचा भाग होता. त्यामुळे आम्ही तो एक छान, त्याला आपण ब्रेनस्टॉर्मिंग किंवा उहापोह असं म्हणूया, की शब्दांचा एक तो चपखलपणा तिथे असणं हे महत्त्वाचं होतं. तर आपल्यासमोर आता मी काही वानगी दाखल एक अतिशय परिचित अशी जुनी हिंदी गाणी, मराठी गाणी किंवा संस्कृतातली, मी आता जी संस्कृतामध्ये गाईन पण चाली आपल्याला त्या जुन्या गाण्यांच्या आठवतील आणि लगेचच लक्षात येतील आपल्याला कुठली गाणी आहे ती. तर आता एक एक उदाहरणादाखल गातो. वचनं देहि रे प्रिय, वचनं देहि रे प्रिय, त्वां विना न जीवेयं मां विना न जीवे भूत्वा पृथक्. वचनम् एतद् न वियोक्ष्यावः, वचनम् एतद् प्रतिक्षणं परिवर्तयेत् रूपं हि जीवनं. छायावत् कदा कदा तपं हि जीवनं प्रतिपलमिह जीवेदशेषं. दृश्यं यदत्र श्वस्यान्न वा कामयेत् हि यस्त्वां पूर्णमनसा प्राप्यते समहत्प्रयासैः. ईदृशस्तु कोऽपि कुत्रापि सोऽयमेव सर्वेषु रम्यः. हस्तौ तदीयौ करयो गृहाण सोऽयं दयालुः श्वस्यान्न वा कल्हो न हो. इमे मोहमोहतन्तवः तव अङ्गुलीभिः सह लग्नाः. इमे मोहमोहतन्तवः तव अङ्गुलीभिः सह लग्नाः. अन्विष्यते न किञ्चिद् यत् कथमयं ग्रन्थिर्विमुञ्चेत्. रोम रोमैकतन्त्रीयम्, रोम रोमैकतन्त्रीयं यानिरदेषु निर्गता. इमे मोहमोहतन्तवः तव अङ्गुलीभिः सह लग्नाः. अन्विष्यते न किञ्चिद् यत् कथमयं ग्रन्थिर्विमुञ्चेत्. लघुहृदयमस्ति लघ्वीयमाशा उत्साहि मनसः. सरलेयमाशा चन्द्रतारादीन् स्प्रष्टुं हि आशा. अम्बरेषु उड्डयितुमाशा. लघुहृदयमस्ति लघ्वीयमाशा उत्साहि मनसः. सरलेयमाशा गन्धिता स्यामहम् अद्य एवं तु पुष्पमुद्याने गन्धायते यथा. वारिदानामहं
प्रावृत्य उत्तरीयं विहरेयं वातुला भूत्वा स्वकेशशिखायां जगद्बध्नीयां लघुहृदयमस्ति लघ्वीयमाशा उत्साही मनसः सरलेयमाशा. तर अशी ही गाणी होती. आणि खरं म्हणजे ऱ्हस्व दीर्घ किंवा ते त्याचे श स हे सगळे गाण्यातून गाताना एक तो वेगळा अभ्यास खऱ्या अर्थाने झाला. आणि आता जे मगाशी उल्लेख केला की आजा सनम मधुर चांदणी हे अत्यंत लोकप्रिय झालेलं गाणं आणि बऱ्याच म्हणजे खूप जणांनी ते ऐकलं आणि ती एक आपण सोशल मीडियावर पण त्याचा खूप प्रसार झाला. आणि खऱ्या अर्थाने भाषेसाठी, संस्कृत भाषेसाठी त्याचं जतन आणि प्रसार व्हावा यासाठी हा उपक्रम होता. त्यातलं अत्यंत पहिलं बाबांचं गाणं होतं. हे गाणं आपल्यासमोर सादर करतो. ए हिरे प्रिय मधुर चंद्रिकायां नवमिलेव निरस्तस्थले प्रमोदते मना दोलायते मुदांबरं दोलायते मुदांबरम् आख्यातिमन्मनश्चञ्चलायते नय हे मम हृदयेश्वर माताराङ्गणपारं रमते नहि मे मानसं रमते नहि मे मानसं सिक्तायां यामिन्यां चित्ताञ्चलम् आकर्ष मे शून्यायुष्यं मदीयं त्वन्नाम हि नित्यं स्मरे चन्द्रप्रणयाक्षिणी सूचयतः प्रेम मां जीवन प्रवाहे जानीते कश्मः. ए हिरे प्रिय मधुर चन्द्रिकायां नवमिलेव निरस्तस्थले प्रमोदते मना दोलायते मुदांबरं दोलायते मुदांबरम् आख्यातिमन्मनश्चञ्चलायते नय हे मम हृदयेश्वर माताराङ्गणपारं रमते नहि मे मानसं रमते नहि मे मानसं. खरंच राजेंद्रजी, तुमच्या कुटुंबानेच पूर्ण संस्कृतला वाहून घेतलेलं आहे. तुमच्या अनेक संस्कृत तज्ज्ञांशी चांगलाच घट्ट मैत्री असणार. धनश्री लेलेक आहे, प्रसाद दादा भिडे, हे सगळे तुमचे मित्रमंडळी घरात पण संभाषण करतात संस्कृतमध्ये, कुटुंबामध्ये. तुम्ही मला वाटतं मानपत्र पण लिहिलेत काही लोकांची. कोणाकोणाची? नटवर्य भालचंद्र पेंढारकर, गुरुवर्य डॉक्टर अशोक रानडे आणि व्हॉल्यूमवादक पद्मश्री पंडित D.K. दातार. वा वा. यांना संस्कृतमध्ये मानपत्र दिली. आणि त्याशिवाय प्रसंगानुरूप पण आपण काय काय लिहिता? म्हणजे प्रसंगानुरूप अनेक अशा चतुरावली संस्कृत मराठी चारोळ्या म्हणतो तसं त्या बऱ्याच केलेत. मग मैत्रवरती आपण काही करू शकतो? हो, मैत्रामध्ये मी आता आणले येताच मी त्या 4 ओळी केल्यात. बरं, बघूया आपण लोकांना दाखवूया ना, सगळ्या रसिकांना दाखवूया. हा काव्य काय ते तुम्ही वाचून दाखवा. हो, हे त्याने मैत्र या कार्यक्रमावरती काव्य करून आणलंय. राजेंद्रजी, आपण वाचा. नक्कीच. मैत्रम स्वरशब्दानां रम्यं यत्र कलावद विविध पाटवं प्रस्तोत्री सह्याद्री वाहिनी कार्तज्ञं व्याहरामि तस्यै. वा. याच्यामध्ये मैत्र कार्यक्रमाचं या शब्द, सूर आणि ताल यांनी युक्त असलेला हा जो मैत्र हा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये कलाबद्धांचं कौशल्य आणि साधना इथे दिसते. गुणगौरव. आणि या सगळ्या साधनेचं प्रसारण, हा प्रस्तुती सह्याद्री वाहिनी जी करते, त्या वाहिनीला मी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. वा, उत्तम. मग आता संस्कृतमधून तुम्ही मैत्रेला आणि सह्याद्रीला आशीर्वादच दिलेले आहेत जणू काही. मग आपण आता सांगत्याकडे जाऊया. तुमच्याच 2 बंदिशी रचना आपण ऐकूया. बरखा ऋतु आई, बरखा ऋतु आई,
बरखा ऋतु आई, बरखा ऋतु आई, पपीहा बोले गाए झूमे, बरखा ऋतु आई, बरखा ऋतु आई, बरखा। कारी घटा छाई अंधियारी, 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 बिजुरी चमके नाचे, बिजुरी चमके नाचे, गरज गरज बरसत मेघा, 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 बरसे बरखा ऋतु आई, बरखा ऋतु आई, पपीहा बोले गाए झूमे, बरखा ऋतु आई, बरखा ऋतु आई, ऋतु आई, ऋतु आई। तारे दानी तना नदी तदेरे ना, 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 तनदी तन नदेरे ना, तारे तारे दानी तना नदी तदेरे ना, तारे दानी तना नदी तदेरे ना। यललीं तदारे तदीं तनदेरना, 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 तदारे तारे तनदी तनननननदेरना, तनन तनन तनननदी, तारे दानी दानी दी, तारे दानी तननदी तदेरना, तारे दानी तननदी तदेरना, तनदी तनननदेरना, तारे तारे दानी तननदी तदेरना, तारे दानी तननदी तदेर, तननदी तदेर, तननदी तदेरना।